इयोब अध्याय 19। मग इयोबाने प्रत्युत्तर केले, तुम्ही कोठवर माझ्या जीवास दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार? एवढ्यात 10 वेळा तुम्ही माझी अप्रतिष्ठा केली. तुम्ही मजशी निष्ठुरतेने वागता, याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही? मी काही चूक केलीच असली तर ती माझी मला. तुम्ही मजवर खरोखर तोरा मिरविणार आणि माझ्या पदरी अप्रतिष्ठा घालणार. तर हे लक्षात ठेवा की देवानेच माझा विपरीत न्याय केला आहे. त्याने मजवर आपले जाळे टाकिले आहे. मी जुलूम जुलूम असे ओरडतो, पण कोणी ऐकत नाही. मी दाद मागतो, पण मला न्याय मिळत नाही. त्याने माझा रस्ता अडविला आहे, मला पुढे जाता येत नाही. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडिला आहे. त्याने माझे वैभव हरिले आहे. माझ्या डोक्यावरला मुकुट त्याने काढिला आहे. त्याने मला चोहोकडून भग्न केले आहे व माझे आटोपले आहे. त्याने वृक्षाप्रमाणे माझी आशा उपटून टाकली आहे. त्याने मजवर आपला कोप भडकविला आहे. तो मला आपल्या शत्रूत गणित आहे. त्याच्या फौजा जमून मजवर मोर्चा लावित आहेत. त्यांनी माझ्या डेऱ्याभोवती तळ दिला आहे. त्याने माझ्या भाऊबंदास मजपासून दूर केले आहे. माझ्या ओळखी पाळखीचे मला पारखे झाले आहेत. माझे आप्त मला अंतरले आहेत. माझे इष्टमित्र मला विसरले आहेत. माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात. त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे. माझ्या दासाला मी हाका मारितो, तरी तो मला उत्तर देत नाही. मला तोंडाने त्याचे आर्जव करावे लागतात. माझा श्वास माझ्या स्त्रीस अप्रिय वाटतो. माझ्या सहोदरास माझी किळस येते. पोरे सोरे देखील मला तुच्छ लेखितात. मी उठावयास लागलो असता माझी चेष्टा करीतात. माझे सगळे जिवलग मित्र माझा तिटकारा करीतात. ज्यावर मी प्रेम करी ते मजवर उलटले आहेत. माझे मांसचर्म जीर्ण होऊन हाडांना लागले आहे. मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे. माझ्या मित्रांनो, मजवर दया करा हो, दया करा, कारण देवाचा हात मजवर पडला आहे. देव करीत आहे तसा तुम्ही माझा छळ का करिता? तुम्ही असोशीने माझे मांस का तोडिता? माझे शब्द लिहून काढिले, ते ग्रंथात लिहून ठेविले. लोखंडी कलमाने शिळेवर खोदून त्यात शिसे भरून ते कायमचे केले तर किती बरे होईल. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहविरहित पाहीन. त्याला मी स्वतः पाहीन. अन्याचे नव्हे तर माझेच नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. ह्या सगळ्यांचे मूळ माझ्या ठाईच आढळून आले आहे. म्हणून याचा छळ आपण कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल तर तुम्ही तरवारीचे भय धरा, कारण क्रोधामुळे तरवारीने शासन होते. यावरून न्याय आहे हे तुम्हास समजावे.